सोडून द्यायचं, हे हातामध्ये घ्यायचं, जी काही मनात इच्छा आहे ती देवाला प्रेमाने श्रद्धेने आनंदाने सांगायची। ओम यम यम चिंतयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितं सांगा। पृथिव्यां भवागम रेखातुं सिजन्मते सत्तावीस वर्षानंतर मंगळ ग्रहाचा जन्मोत्सव म्हणजे जसा 27 वर्षांना आपण साजरा करतो तसे यावेळेस 27 वर्षानंतर हा जन्मोत्सव आजच्या रोजी आलेला आहे। आणि मला वाटतं की देशामधलं एकमेव असं हे मंगळ ग्रहाचं मंदिर आहे की जे सुस्थापित आहे। मी गेल्या अनेक वर्षापासून या मंगळ ग्रहाचं दुरून दर्शन घेत होतो। गेल्या 25, 26, 27 वर्षापूर्वी केव्हा तरी एक वेळ मी या दर्शन घेतलेलं आहे। त्यावेळेस नेहमीच मी अंमळनेरला येण्या जाणं हे माझं नेहमीचं होतं, पण दर्शन घेतलेलं असताना त्या कालखंडामध्ये मंगळ ग्रहाचं मंदिर जे आहे ते फक्त मंगळ ग्रहाच्या मूर्तीपुरतं मर्यादित होतं। पण आज मंगळ ग्रह हा सर्व महाराष्ट्रभरने, देशभरने, जगभर या मंदिराची प्रसिद्धी झाली आणि जगभरातून या मंदिराच्या दर्शनासाठी लोक यायला लागले। ह्या मंदिराच्या ट्रस्टींनी फार मेहनत घेतलेली दिसते आहे। आणि यामध्ये मंगळ ग्रहाचे आणखी एखादं मंदिर म्हणजे मला वाटतं मी उज्जैनला पाहिलेलं आहे। ते मंगळ ग्रहाचं नाही आहे तर मंगलनाथ मंदिर आहे। मी तिथे जाऊन दर्शन घेतलेलं आहे। पण या ठिकाणी एक प्रसन्न वातावरण आहे, आनंददायी वातावरण आहे। प्रामुख्यानं इथल्या ट्रस्टींच्या माध्यमातून जे प्रयत्न झाले त्यामुळे महाराष्ट्रामधले लाखो लोक इथे यायला लागलेत। व्यवस्था झाल्या, सुविधा झाल्या, या ठिकाणी राहण्याच्या व्यवस्था, आपल्या याच्या निवासाच्या व्यवस्था आहेत व्यवस्थितपणे। हॉल जो ध्यान केंद्र आहे ते एअर कंडिशन ध्यान केंद्र आहे, त्याच्यामध्ये ध्यान करताना कुणाही तर कुठलाही आवाज या ठिकाणी येत नाही। अंध अपंगांना प्रतिनिधित्व या ठिकाणी दिलं जातं। सेवक जे आहेत कुठलाही रुपया न घेता त्या ठिकाणी सेवक या ठिकाणी सहकार्य करत असतात। आणि या मंदिरामध्ये एक स्वच्छता, एक वातावरण असं ठेवलेलं आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये हिंदूंचे मंदिरं म्हणजे ज्या कालखंडामध्ये आपण म्हणतो की हिंदूंचे मंदिरं म्हटलं तर अनेक लोक टीका टिप्पणी करतात, काय घाण असते, काय दुरुस्त असते, भिकारी असतात, हे असतात। पण हे एकमेव मंदिर मी अलीकडे आपल्या भागामध्ये पाहिलं की जे एकदम स्वच्छ आहे, सुंदर आहे आणि हेच संस्कृती याने जोपासली आहे। त्यामुळे भावी कालखंडामध्ये मंदिराचा आणखी विकास होईल। मंगळ ग्रहाचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळेल, आहेच आतापर्यंत, यापुढच्या कालखंडामध्ये तर राहील अशी मला आशा आहे, अपेक्षा आहे। आणि यापुढेही या मंगळ ग्रहाच्या या मंदिराचा विकास व्हावा आणि हे मंदिर अधिक विकसित व्हावं। अंमळनेर शहराच्या विकासामध्ये या मंदिराचंही फार मोठं योगदान आहे। अंमळनेर शहर पुढच्या कालखंडामध्ये मंगळ ग्रहाचं शहर असं ओळखलं जावं। आजही ते ओळखलं जातंच, पण जगभरामध्ये हे ओळख अंमळनेरची जर होईल
तर आळंदी कुणाची, तर ज्ञानेश्वर माऊलीची, पांडुरंग पंढरपूरचा, तसं मंगळग्रह अंमळनेरचा. ही ओळख जगभरामध्ये आता व्हायला लागलेली आहे. अनेक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आपल्या दृष्टीनं आहे. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला या मंगळ ग्रहदेवतेचं दर्शन करण्याचा लाभ आला याबद्दल मी आभार मानतो.